छान असं लोणचं झालेलं आहे। नमस्कार सर्वांना, आज मी बनवणार आहे शेंगदाण्याचं लोणचं। त्यासाठी मी 1 किलो कैरी घेतलेली आहे, 2 तास पाण्यामध्ये ठेवून दिलेली आहे। कैरी धुवून घ्यायचे दुसऱ्या पाण्याने। कैरी धुवून घेतली, व्यवस्थित अशी पुसून घ्यायची। कैरी पुसून घेतले, पाणी काहीच ठेवायचं नाही। विळी आहे, विळीने फोडून घ्यायचे आहेत आंबे फोडून घ्यायचे आहेत असे। सगळ्या कैऱ्या अशा पुसून घ्यायच्या आहेत कपड्याने। आंबे फोडून झालेत, फोडी कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत। अशा फोडी बनवल्या आहेत, जास्त लहान पण नाही। डाळ 5 मिनिट भाजून घ्यायची, जास्त वेळ नाही। 5 मिनिट झाले, डाळ काढायची। लोणचं बनवण्यासाठी मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी 2 वाट्या साखर घेतली, काश्मीरी लाल तिखट, रामबंधू मसाला, भाजून डाळ घेतली 1 वाटी, अर्धी वाटी हळद, 1 वाटी मीठ घेतलेलं आहे थोडंसं कमी, अर्धी वाटी लसण, हिंग, शेंगदाणे 1 वाटी, लवंग 1 चम्मच, मिरे 1 चम्मच, दालचिनी 1, मेथी अर्धा चम्मच। मसाले घेतले आहे त्याच वाटीने 2 वाटी तेल घेतलेलं आहे। तेल एकदम गरम करून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। तेल गरम करून चांगलं व्यवस्थित घ्यायचं। तेल नाही गरम झालं तर लोणचं खराब होतं। कच्चं तेल ठेवायचं नाही। गॅस बंद केलेला आहे, थंड होऊन द्यायचं आहे तेल। लसण बारीक बनवून घ्यायचं आहे, जास्त पण नाही। शेंगदाणे पण बारीक बनवून घ्यायचे, जास्त नाही, थोडेसे मोठे ठेवायचे आहेत। तेल गरम आहे, या तेलामध्येच लवंग, मिरे, मेथी, दालचिनी टाकायची आहे। छान अशी भाजत आहे। थोडं जास्त गरम तेलामध्ये नाही, थोडंसं थंड तेल झाल्यानंतर टाकायचे आहे। मसाला बनवून घ्यायचा आहे, साखर टाकलेली आहे, डाळ टाकायचे, मीठ, हळद, लसण, शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट, हिंग तेलामध्येच टाकायचं आहे। मसाला एकत्र बनवून घ्यायचा आहे। आंब्याच्या फोडी टाकायच्यात मसाल्यामध्ये, एकत्र बनवून घ्यायचंय। एकत्र बनवला आहे मसाला। छान असं लोणचं तयार झालेलं आहे शेंगदाण्याचं। भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे लोणचं। भरणी धुवून उन्हामध्ये ठेवलेली होती, पुसून घेतलेली आहे। शेंगदाणे भाजून टाकायचे नाहीत, कच्चे शेंगदाणे टाकायचे आहेत। छान असं लोणचं झालेलं आहे। खूप छान असं वर्षभर टिकणारं असं हे लोणचं आहे। खूप छान झालेलं आहे लोणचं, तोंडाला चव येणारं असं हे शेंगदाण्याचं लोणचं आहे। तुम्ही पण नक्की बनवून पहा।